नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्यासह महिला पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी रमा शेजावळे, विजया कातकडे, विजया मोरे, सुजाता सोनकांबळे खंदारे, प्रभावती अन्नपूर्णे आदी महिला पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या। थोडं मागे मागे सरकार पलीकडे सरकार थोडं सरकार याच्या पलीकडे सरकार आणखी थोडंसं मागे। अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन करून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आहे। भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने सातत्याने आम्ही असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टी महानगर परभणी आमचे अध्यक्ष राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। आजचा दिवस हे अत्यंत दुःखदायक दिवस आहे आमच्यासाठी। ज्यांनी एक अपार कष्ट सोचून एका लहानपणापासून शाळेत पण जाऊ देत नव्हते अशा बालकांनी एक संविधानच्या रूपामध्ये हे भारत देशाला संविधान देऊन गेले आणि आज त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय इथे उपस्थित आलेला आहे। त्यांची परतफेड हे समाज आणि आम्ही कोणीही करू शकणार नाही। त्याची उणीव काढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि ह्याच्यामध्ये आमच्या परभणी भाजपाचं अमूल्यचं योगदान सदैव असेल। धन्यवाद। जय हिंद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।